नमस्कार. आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुण्यदिन. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या पुण्यदिनी आपण त्यांचं स्मरण करून त्यांनीच लिहिलेलं अत्यंत सुंदर कोट यानं आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अत्यंत सुंदर कोट आहे आणि हे सतत आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. कारण जर विद्या आपण अवगत केली नाही, शिक्षण जर आपण घेतलं नाही, तर आपली बुद्धी चालणार नाही, मती चालणार नाही, नीतिवान आपण होणार नाहीत, आपली नीतिमत्ता विकसित होणार नाहीत, आपल्याला गती मिळणार नाही, आपला प्रोग्रेस होणार नाही, आपल्याला पैसा येणार नाही, म्हणजे आपल्याला वित्त येणार नाही. आणि वित्त जर नसेल तर आपण खचून जाऊ. त्यामुळं अविद्या आपल्याला नसायला पाहिजे. आपण नेहमीच विद्य विभूषित व्हायला पाहिजे. आपण नेहमीच शिक्षण घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचं सुंदर वाक्य हे आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं. या वाक्यामधूनच त्यांचं शिक्षण प्रतीचं कळकळ, समाजाने शिक्षण घ्यावं या बाबतीची कळकळ ह्या त्यांच्या या कोटमधून दिसून येते. आणि आयुष्यभर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी आपलं आयुष्य खर्च केलं. अशा या महान समाज सुधारकाचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये कटगुण या गावी, सातारा जिल्ह्यामधलं हे गाव आहे, या गावी त्यांचा जन्म झाला. गावामध्येच प्राथमिक शिक्षण मराठीत झाल्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांचं सगळं कुटुंब हे पुण्यामध्ये स्थलांतरित झालं. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या 14व्या वर्षाच्या नंतरचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून घेतलं. म्हणजे जो विद्याबद्दल एवढं सुंदर कोट करतो तो पण स्वतः विद्याविभूषित आहे. त्यांना मराठी भाषेवर जसं प्रभुत्व आहे तसंच इंग्रजी भाषा त्यांना जमते. गुजराती भाषा, तामिळ भाषा, या हिंदी भाषा या भाषेवर पण त्यांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या देशामध्ये दोनच महात्मा होऊन गेले. एक ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते महात्मा गांधी, आणि दुसरं ज्यांनी समाज सुधारण्याचं काम केलं ते महात्मा ज्योतिबा फुले. आणि या दोघांना पण लोकांना हे टायटल दिलंय. महात्मा हे नाव हे समाजातील लोकांनी त्यांच्या कार्यामुळं त्यांना महात्मा ही उपाधी दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं लग्न हे सावित्रीबाई यांच्याशी झालं. त्याच सावित्रीबाई ज्यांनी पुढं शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून कार्य केलं आणि अनेक स्त्रियांना, अनेक मुलींना शिक्षण देण्याचं कार्य, पवित्र कार्य ज्यांनी केलं, त्याच सावित्रीबाई सोबत त्यांचा 1840 मध्ये विवाह झाला. आणि समाज सुधारणाचं काम करताना अनेक रूढी परंपरा, अनेक वाईट परंपरा त्यांनी संपवण्याचं काम केलं, त्याचा विरोध करण्याचं काम केलं. बालविवाह प्रथा याच्यावर त्यांनी कडाडून विरोध केला. लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. कारण 18व्या शतकाच्या अगोदरपासून आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या काही वर्षापर्यंत, म्हणजे अगदी 1970-80 पर्यंत बालविवाह करण्याची आपल्या समाजामध्ये परंपरा होती.
आणि ती कमी करण्याचं, लोकांना जागृत करण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. त्यांनी जी सती परंपरा आहे त्यांनी कडाडून त्या सती परंपरेचा विरोध केला. महिलाचा पती निधन झाल्यानंतर तिने सती व्हावं, तिने त्या सरणामध्ये आपल्या पतीसोबत आपलं जीवन संपवावं, त्याला आपण सती परंपरा असं म्हणतो, ज्याचा विरोध छत्रपती शिवाजी महाराज यांनी पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आई जिजाऊ यांना पण सती जाऊ दिलं नाही. त्याचा त्यांनी कडाडून विरोध केला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेऊन सती परंपरेचा त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर अनेक बालगृह त्यांनी चालू केले. अनेक अनाथाचे जे लेकरं आहेत, ज्यांचं संगोपन होणं शक्य नाही, अशा सगळ्या तळागाळातल्या लोकांचं, लहान मुलांचं त्यांनी बालगृह त्या ठिकाणी चालू केलं. आणि शिक्षणाबद्दलची त्यांची जी तळमळ आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. महिला शिक्षण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. महिलांनी पुढे येऊन शिक्षणामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. कारण आज आपण महिला जर, एक पुरुष जर सुशिक्षित झाला, एक पुरुष जर सुशिक्षित झाला, त्यांनी विद्या संपन्न केली, तर एका घरचा विकास होऊ शकतो. पण एक महिला जर सुशिक्षित झाली, विद्या संपन्न झाली, तर दोन्ही घरचा विकास होऊ शकतो, अशा मताचे महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि म्हणूनच मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ही गोष्ट आहे 18व्या शतकातली, ज्या काळामध्ये महिलांना बाहेर जाण्याची पण अनुमती नव्हती. शिक्षण तर दूर आहे, घराच्या बाहेर उंबरठा ओलांडण्याची पण ज्यांना अनुमती नव्हती, अशा या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. महिलांना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका पाहिजे होती आणि महिला शिक्षिका भेटणं हे अवघड आहे हे त्यांच्या लक्षात आलं. एकतर महिलांनाच शिकवण्यासाठी लोक तयार नव्हते, मुलींना शिकवण्यासाठी लोक तयार नव्हते आणि त्यामुळं महिला शिक्षिका भेटणं हे अवघड होतं. आणि म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित केलं, त्यांना शिकवलं आणि त्यांनी नंतर मग या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून, मुख्याध्यापिका म्हणून काम केलं. आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे बघून अनेक महिला शिक्षिका नंतर त्याच्यामध्ये जॉईन झाल्या. कारण एखादी गोष्ट जर चांगली व्हायची असेल तर त्याला आपल्याला स्वतः पुढाकार घ्यावा लागतो आणि समाजाला ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात येते की ही चांगली गोष्ट आहे, त्यावेळेस समाज त्याच्यामध्ये सम्मिलित होतो. अशा पद्धतीने अनेक महिला भगिनी मग शिक्षिका म्हणून अनेक समाजातल्या त्या ठिकाणी महिला एकत्रित आल्या आणि शिक्षणासाठी त्यांनी महिलांचा पुढाकार घेतला. पहिली शाळा भिडे वाड्यामध्ये चालू करण्यात आली आणि मग अनेक शाळा त्या ठिकाणी चालू करण्यात आल्या. रात्रीच्या शाळा चालू करण्यात आल्या. जे कष्टकरी लोक होते, जे घरामध्ये काम करणाऱ्या ज्या प्रौढ महिला होत्या किंवा बाहेर काम करणारे जे पुरुष वर्ग होता, त्यांच्यासाठी रात्रीची शाळा चालू करण्याचं काम पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. सत्यशोधक समाज म्हणजे ज्या समाजामध्ये कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त कुठेही ऋण वगैरे न काढून सण साजरा करणं, अशी एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे. लग्न करायचंय मग ऋण काढून त्या ठिकाणी लग्न लावा, लग्नामध्ये अनेक आमंत्रित बोलवा, लग्नामध्ये अमाप खर्च करा. अशा पद्धतीची परंपरा बंद व्हावी. जे कष्टकरी लोक आहेत त्यांनी कमी पैशामध्ये लग्न करावं, फक्त नवरा बायकोने एकमेकाला माळ टाकून आणि एक ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये कमी विधीमध्ये लग्न संपन्न करावं, अशा पद्धतीचा हा सत्यशोधक समाज होता. आणि त्याचं पण त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला. त्यांना पण अनेक लोकांनी
त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि सत्यशोधक या चळवळीचे संस्थापक, या समाजाचे संस्थापक पण महात्मा ज्योतिबा फुले हे होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की त्यांची समाधी ही त्या ठिकाणी शोधून काढली त्यांनी. कारण त्या काळामध्ये रायगडचा जो परिसर होता तिथं लोकांचं येणं जाणं त्या ठिकाणी नव्हतं. आज जसं रायगडाचं आपल्याला वैभव त्या ठिकाणी दिसून येतं, ही गोष्ट 18व्या शतकामधली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही त्यांनी शोधून काढली, त्याचा जीर्णोद्धार केला आणि समाजासाठी, लोकांसाठी ती समाधी खुली करून देण्याचं काम त्यांनी केलं. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे पण महात्मा ज्योतिबा फुले होते. शिवजयंती जास्तीत जास्त लोकांमध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक व्हावी, जास्तीत जास्त लोकांनी शिवजयंती साजरी करावी, गणपतीचा उत्सव साजरा करावा, अशा पद्धतीची संकल्पना पण त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करण्याचं काम पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. अशा या थोर समाज सुधारकाची आज पुण्यतिथी. या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्यांचा वारसा हा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आजच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. आजकाल महिला, स्त्रिया यांना दारे जे शिक्षणाचे ते उघडे झालेले आहेत. त्याने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत आणि या सगळ्यांचं श्रेय जर आपण बघितलं, मूळ जर आपण बघितलं तर ते महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आजही समाजामध्ये ज्या काही वाईट परंपरा आहेत त्या परंपरा बंद करण्याचं बळ आपल्या सर्वांना भेटो, अशा पद्धतीची समाजाला सुबुद्धी मिळो, अशा पद्धतीची मी कामना या निमित्तानं करतो आणि सर्वांना या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आपण आत्मसात करून विद्येसाठी, शिक्षणासाठी आपलं त्या ठिकाणी आपण आयुष्य खर्च करावं. शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण जर आपण घेतलं तरच आपली प्रगती होऊ शकते. या अत्यंत महत्त्वाच्या या वाक्यावर आजच्या व्हिडिओची आपण समाप्ती करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा फुले यांचा विजय असो. थँक्यू.